ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आधी थार गाडी अंगावर चढवून मारण्याचा प्रयत्न, नंतर मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। स्थानिक लोकांच्या मध्यस्थीनंतर अपहरणाचा डाव फसलाय। श्लोक सावंत असं पीडित विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलाय। सुयश तिवारी असं मारहाण करणाऱ्या व अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलाच्या कुटुंबाने केली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आम्ही मराठी आणि महाराष्ट्रातच सुरक्षित नाही असा संतप्त सवाल पीडित विद्यार्थ्याच्या आईने केलाय। मी जुई सागर सावंत, माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुयश तिवारीने ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठलाग करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघं मित्र बाईकवर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली। तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्सला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला। त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला, त्याने ह्याच्या कानफडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडीत खेचत होते, गाडीत भरून नेत होते, तर हा गेला नाही। मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मेरे को मार नहीं सकता, तर तो बोलला की मैं नहीं मार रहा है, तेरे को मेरा ये लड़का मार रहा है असं। गाडी अंगावर घातली त्याच्या। आणि सुयश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे, ते काय माहिती नाही मला काय करतो। ह्या सगळ्या मॅटरमध्ये मला सांगा, मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित आहे? आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन घ्यायचा ह्यांचा, का घ्यायचा? आपण ह्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलंच पाहिजे। हा महाराष्ट्र आपला आहे, मराठी माणसाचा। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।